धाराशिव जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा जी आहे ती कायम पाहायला मिळतोय. कधी डिझेल आहे तर कधी नाही अशी परिस्थिती गेली अनेक दिवसापासून धाराशिवमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर मी एका पंपावरती आहे. धाराशिव शहराच्या बाहेर बायपासला हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती असा डिझेल बंद आहे असा बोर्ड लागलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर ह्या गाड्या जी उभा राहिलेल्या आहेत ही मालवाहतूक गाड्या असतील किंवा ही पब्लिक ट्रॅव्हल्सच्या गाड्या आहेत या सुद्धा डिझेलसाठीच बहुतेक थांबलेल्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पंपाचे मालक सुद्धा या ठिकाणी आहेत. नेमकं परिस्थिती काय आहे, डिझेल कधी येणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय म्हणताय? ही गाड्या पार्किंगला थांबलेल्या आहेत. ओके ओके हां आणि संध्याकाळी स्टॉक संपलेला आहे. बरं. तर आता लोड म्हणजे आरटीजीएस केलेला आहे. उद्याच्या तारखेत लोड येऊन जाईल. आता उद्या येईल का? म्हणजे आजच्या दिवस रविवारचं डेपो बंद राहते ना. बरं. कुठून येतं तुमच्याकडे डिझेल? सोलापूर डेपो, पाकणी डेपो. बरं बरं. आणि कसं तुम्ही म्हणजे दररोज मागवता का असं कधी कधी बंद असतं का? संपत आलं कीच मागवतो. बरं. फक्त आज रविवार असल्यामुळे येणार आज नाही. रविवार असल्यामुळे येणार. किती उद्या येणार? उद्या येईल. पण हे डिझेलचा तुटवडा जे आहे ते किती दिवसापासून आहे, कशामुळे होतो काय माहिती तुम्हाला? म्हणजे असं काही आयडिया नाही. आता आम्हाला तर येत आहे कंटिन्यू डिझेल. आरटीजीएस केले की डिझेल येत आहे. बरं. बाकी बँकेचं प्रॉब्लेम असलं, सुट्टी असली तरच अडचणी. आणि आता असं उद्या सकाळी चालू होईल. आणि पेट्रोल आहे का तुमच्याकडे? पेट्रोल आहे. पेट्रोल आहे. सीएनजी नाही तुमच्याकडे? सीएनजी पंप नाही, पेट्रोल आहे. बरं. म्हणजे उद्या पंप सुरू होणार. हा, उद्या चालू. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. एकंदरीत पाहिलं तर हा शहरातला पंप आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती कधी निवळणार आणि डिझेल रेग्युलर कधी सुरू होणार हा मोठा प्रश्न आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.